DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण पाहतोय ठाकरे गटाच्या माध्यमातून नेत्ररोग तपासणी शिबिर आता वसमत तालुक्यामध्ये राबवायला सुरुवात केलेली आहे। आता जवळपास आजचा 10वा दिवस आहे आणि नुकतंच शिबिर संपलेलं आहे। आपण सध्या आहोत टेंभुर्णी सर्कल मध्ये आणि टेंभुर्णी सर्कल मधल्या कुठलं गाव दारेफळ या गावामध्ये आपण आहोत। सध्या आपण विचारणार आहोत। आता आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत समोर या आपल्यासोबत ऍडव्होकेट खराटे सर आहेत। काय सांगाल, आरोग्य शिबिर तुम्ही राबवत आहेत, त्याला गावकरी लोकांचा जनतेचा कसा पाठिंबा आहे? तुम्ही प्रत्येक गावामध्ये फिरलात, कसा पाठिंबा आहे? या शिबिराला अत्यंत गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे। मानवी जीवनात जीवन जगत असताना माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा। त्याचबरोबर दुसऱ्या दोन अधिक मूलभूत गरजा आहेत, त्याच्यासोबत आरोग्य आणि शिक्षण आहेत। ह्या अशा एक चौथी आहे जी सुविधा आहे, जी मूलभूत गरज आहे ती आरोग्याची आहे। ही लक्षात घेऊन शिवसेना पक्षाच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांना जन्मून 100 वर्ष पूर्ण झाले, त्याचं औचित्य साधून शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय महाराष्ट्राचे माजी कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार संबंध महाराष्ट्रात या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची सुविधा ही पोहोचली पाहिजे या भावनेतून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि या शिबिराला तालुक्यातून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि अनेक रुग्ण, अनेक गरजू लाभार्थी या शिबिरामध्ये आपले रोगाचं निदान करून उपचार घेत आहेत। त्याच्यामुळे या शिबिराला तालुक्यातून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। आता तुम्ही स्वतः पेशाने वकील आहेत म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो। सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये 2 शिवसेना तयार झाल्या, एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना। पण सध्या जो निकाल आहे तो अजूनही प्रलंबित आहे। पण याच्यामध्ये काय सांगतो कायदा, काय सांगतोय आता ही खरी शिवसेना कुणाची होईल? नाही, कायदा काय सांगतोय, मॅटर हे प्रिज्युडाइज कोर्ट मध्ये प्रलंबित आहे। मॅटर हे लास्ट स्टेज आर्ग्युमेंट चालू आहे। त्याच्यामुळं आताच काय जजमेंट पास होईल, काय ऑर्डर सुप्रीम कोर्ट पास करेल, आता आपल्याला नाही सांगू शकणार। कारण निर्णय जर आला नसेल तर मग डायरेक्ट शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदेना का भेटलं? नाही, हे शिवसेनेचं चिन्ह हे एकनाथ शिंदेना कोर्टानं नाही दिलेले, हे निवडणूक आयोगानं दिलेले आहे। त्याच्यामुळं आपल्या सर्वसामान्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा निवडणूक आयोगावर कोण नियुक्त करतो, जो चालू सरकारमधील सरकार आहे त्याची नियुक्त निवडणूक अधिकारी म्हणून महाराष्ट्राचा देशाचा नियुक्त केला। त्याच्यामुळं हे सरकारच्या दावणीले बांधलेले अधिकारी असतात। त्याच्यामुळं जेव्हा आता काही सुप्रीम कोर्ट निकाल दे, तो निकाल सर्वसामान्याला मानणारा, सर्वसामान्य संविधानाला धरून आणि अंतिम निर्णय असे, आणि तो निर्णय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बाजूने लागेल अशी सर्वसामान्यांना आशा आहे। बरं, नक्कीच आता आपण तानाजी भोसले सरांशी 2 मिनिटं चर्चा करणार आहोत। शेतकरी चळवळीमध्ये सरांचं काम सुरू आहे। सर, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक विधान केलेलं आहे की सध्या आता साखरेला 70-80 रुपये किलो भाव मिळतोय आणि साखरेचा फायदा म्हणजे साखर महाग झाल्यामुळे याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होतोय, असं कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही भरपूर अभ्यास केलाय, काय वाटते तुम्हाला? सगळे ऊस पिकवणारे शेतकरी इथंच आहेत। तुमच्या ऊसाला जास्त भाव भेटते का सांगा सगळेजण, मोठ्यानं सांगा भेटते का? मग काय कृषी मंत्र्याचं म्हणण्यामध्ये काय तथ्य खरं आहे? एक दुसरी गोष्ट की ते ट्रक आपल्या देशाची सीमा ओलांडून बांगलादेश सारख्या देशामध्ये साखरेचे जातात आणि शासनाला याची पण खबरबात नसते। याच्यापेक्षा वाईटातली वाईट गोष्ट एक राष्ट्राची सुरक्षा म्हणून काय असू शकते? एक मुद्दा, जर आमच्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्याची एवढी काळजी आहे तर त्यांनी जसं आमच्या फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू, सर्व म्हणजे एकही अटी शर्तीच म्हणजे कुठलीही अट शर्त न पाळता सगळ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे। एक दुसरी गोष्ट, हळदीच्या डब्याचा काय भाव असतो सांगा बरं? 21,000 22,000 आणि आपली हळद केवढ्यात विकते? 13,000। कृषी मंत्री कुठे झोपलेत का? काय करायले NCTX? काय करायले? घाम गाळतो आम्ही, शेंडीला फुटलेला घाम नको त्या जागेतून उरलेल्या टाचातून माझ्या बापाच्या माईच्या अंगात पुन्हा झिरपतो।
लाज वाटली पाहिजे सरकारला. कर्जमुक्ती फसवी, साखरेला भाव नाही, हळदीचं NCDX आमचा काही मेळ लागत नाही. आमच्यापाशी सोयाबीन आहे तोपर्यंत 3,000. आमचं सोयाबीन व्यापाऱ्याच्या हातात गेलं, खिशात गेलं की काय भाव होते तुषार भाऊ? 8,000. काय शेतकऱ्याला तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही कृषी मंत्र्यांना सांगतो की अरे शेतकरी या देशाचा आत्मा आहे. या मातीत लपलेलं चैतन्य मोहरबिनारा या जगातला सगळ्यात प्रामाणिक माणूस कोण असेल, या ब्रह्मांडातला सगळ्यात प्रामाणिक माणूस कोण असेल तर तो देवा समान असणारा तुमचा माझा बाप या जगाला जगवणारा शेतकरी आहे. या शेतकऱ्याच्या हितासाठीच खातं तुमच्याकडे आले. जरा स्वतंत्र निर्णय घ्या, व्यवस्थित वागा आणि शेतकऱ्याचं कल्याण साधा. आता हळदीचं मार्केट जे काही बंद करणारे शेतकरी आहेत, आता तुम्ही जेवढी टीम आहे त्यांच्यावर तुमच्यावर व्यापाऱ्यांचा एक आरोप आहे की तुम्ही बाजार समितीच का बंद करता, इतर जे प्रायव्हेट कंपन्या जे आहेत ते का बंद करता? बाजार समिती हे माध्यम आहे एक, आणि असं काही नाही. आम्ही खाजगी व्यापार पण बंद केले. आमचा लढा एकट्या मार्केट कमिटीशी नाही. लक्षात घ्या, आम्ही उसाच्या सगळ्या कारखानदाराला खाजगी असो का सगळ्या चेअरमनना आम्ही नेऊन पत्र दिले. सगळ्याच्या दारात आम्ही भजन आंदोलन करणार होत. आता सगळ्याचे आंदोलन हे प्रतिकात्मक आंदोलन असतं. याच्यात आमचा वैयक्तिक देणं घेणं विरोध काय आमचा? गेल्या वर्षी तुम्ही ऊसा संदर्भात आंदोलन केली, परंतु आपल्या कारखान्याने भाव दिला नाही, मग आंदोलनाचा काय फायदा झाला? तुम्ही बघा शेतकऱ्यांना त्याच्या आदल्या वर्षीपेक्षा पैसे वाढून भेटलेत का नाही? भेटलेत का नाही? भेटलेत का नाही? 2700 भेटले. 3,000 कमीत कमी 3,000 देणं भाग आहे. तुमची जर आणि 3200 नाही रुपये दिलं, ऐका ना, नाही दिलं तर हे सगळे शेतकरी आमच्या सोबत येणार आहेत आणि त्यांनी योग्य भाव डिक्लेअर करूनच कारखाना सुरू करावा. नसता आम्ही गव्हाणीत उड्या घेऊत आम्ही गव्हाणीत. ऊस आमचा, जमीन आमच्या हक्काची, ऊस आमच्या हक्काचा आहे, आमचा घाम आमचा आहे, आम्ही जिरवलाय तिथं. आम्हाला न्याय पाहिजे आणि न्याय आम्ही जगडून घेणार आहोत. नक्कीच. आता या सर्कल मध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय तुमच्या आरोग्य शिबिरात? वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त हा शिबिराचा कार्यक्रम जो घेतलेला आहे याच्यामध्ये आता तुम्ही सोबतच बघितलं की टेंभुर्णीमध्ये जवळपास 160 पेशंट हे झालेले आहेत. त्यांचा फायदाच झाला ना. नाहदामध्ये 125 झाले होते. आरळमध्ये आज जवळपास 160-70 पर्यंत गेले. आता इथं जे काय झालेले हा प्रतिसादच आहे ना रुग्णांचा, आणि हा म्हणजे गोरगरिबांचा फायदाच आहे. त्यातून प्रतिसाद भेटायला म्हणजे आपल्याला हे होण्यापेक्षा आपण त्या रुग्ण किती जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचतो हे म्हणजे हे महत्वाचं असतं. नक्कीच. आता आपल्यासोबत तुषार भाऊ आहेत. 2 मिनिट. आता तुम्ही 55 गावामध्ये तुम्ही आरोग्य शिबिर राबवणार आहेत. याच्यामध्ये जेवढे पीडित रुग्ण राहतील त्यासाठी तुम्ही पुढे काय सोय करणार आहे? मी सांगितलं तसं आपण या सगळ्यांची यादी करणं चालू आहे आणि आपण शक्यतो वसमतच्या ठिकाणीच एक प्रसिद्ध डोळ्याचे डॉक्टर आणून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये या सगळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणार आहेत, जेणेकरून त्याचा उद्देश असा आहे की आपल्याला वसमतमध्ये त्यांची शस्त्रक्रिया केली तर आपण तिथे डॉक्टर ठेवणार आहेत 21 दिवसापर्यंत. विषय काय असते की समजा आज आपण ऑपरेशन करायचं म्हणलं लायन्स क्लबला किंवा इतर उदगीरला यांना आपण समजा कॉल जरी केला किंवा अशा आमच्याकडे पेशंट आहेत, 50 पेशंट आहेत, 20 पेशंट, ते त्यांची गाडी पाठवतात, घेऊन जातात, ऑपरेशन करतात, आणून सोडतात. पण ते नंतर काय होते 21 दिवस हे केअर करू शकत नाहीत पेशंट. तर ते केअर व्हावं आणि त्याची योग्य ती त्यांना मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण वसमत सारख्या ठिकाणी ठेवणार आहेत की जेणेकरून डॉक्टर तिथे राहतील, त्यांना पेशंटला 7व्या दिवशी बोलवतील, 11व्या दिवशी बोलवतील, 21व्या दिवशी बोलवतील आणि तिथं त्यांची एकदम व्यवस्थित त्याचा ऑपरेट होईल यासाठी आपण पुढील दिशा करणार आहेत. नक्कीच. एकूण 55 गावामध्ये आरोग्य शिबिर राबवून त्या ठिकाणी जे काही पीडित रुग्ण आहेत त्यासाठी सुद्धा पुढची सोय केली जाईल अशी माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन समित ज्ञानेश्वर सवणकर, हिंगोली.